नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी झटपट महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, आसमानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांकडून थट्टा, हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर अगदी तटपुंजी रक्कम। दूध दरासाठी शेतकरी पुत्रांचे 6 दिवसापासून अमर उपोषण, दुधाला 40 रुपये हमी भाव देण्याची मागणी। कारखानदाराची पाठराखण, ऊस उत्पादकांचा बळी, राजू शेट्टींचा हल्लाबोल, ऊस दर प्रश्नी घेतली राज्यांच्या मुख्य सचिवांची भेट। विमा कंपन्यांनी 70% नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा शेतकरी आक्रमक। कर्जमुक्ती करून 7/12 कोरा करा, शेतकरी लिहिणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार। मजूर महिला मिळेना, शेतकऱ्यांची कामं खोळंबली, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची धावपळ। कांदा खरेदीतील गैरव्यवहाराची ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करा, कांदा उत्पादक संघटनेची मागणी। कांद्याचा पुरेसा स्टॉक, लागवडीत 28% वाढ, कांद्याचे भाव नियंत्रित राहतील असा सरकारचा विश्वास। लाडकी बहीण योजनेत काळाबाजार आढळल्यास थेट कारवाई, पालकमंत्री मुश्रीफांचे पोलिसांना आदेश। केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै रोजी, अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्प करणार सादर। कृषी अनुदान योजना रेखाटली, शेतकऱ्यांना प्रतीक्षा कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाची। लाडकी बहीण दाखल्यासाठी 30 रुपये मागणारा तलाठी निलंबित। पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज। गणोरे गावात सुरू असणाऱ्या दूध दराच्या आंदोलनाचे बळ वाढले, 11 गावांचा पाठिंबा। अकोला जिल्ह्यात 10 मंडळामध्ये 100 मिलीमीटरच्या आत पाऊस। भीक नको, हक्काचं द्या, लंके यांचे दुसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरूच। संभाजीनगर नंतर अकोल्यात शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून थट्टा। कोल्हापुरातील 28 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला। खाद्यतेल किलोला 4 रुपयांनी वाढ, भाजीपाला आणि कडधान्याचे दर 20% घसरले। काजू बी साठी शेतकऱ्यांना प्रति किलो 10 रुपये अनुदान। लाडकी बहीणचे अर्ज भरण्यासाठी राज्यभर लगबग। कळंबमध्ये कृषी पंप चोरट्यांचा धुमाकूळ। धाराशिव जिल्ह्यात 87% क्षेत्रावर पेरणी। पीक विमा हप्ता व्यतिरिक्त जादा शुल्क आकारू नये, कुंभार। निवडणुकीपूर्वी घोषणांचा पाऊस, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना भोपळा। कपाशीचे 71% तर सोयाबीनची 1.5 पट पेरणी। दूध आणि कांदा दरवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर खासदार लंकेचा मोर्चा, कार्यकर्ते व पोलीस भिडले। उजनी धरणाचा पाणीसाठा अद्याप मायनस, नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्याचे भवितव्य ठरणार। आसमानी आणि सुलतानीच्या भीतीनं शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांकडे फिरवली पाठ। शेतकरी वळतो आहे टोमॅटो पिकांकडे। मोठी बातमी, केंद्र सरकार नॅनो खत साठी देणार 50% अनुदान, अमित शहाकडून योजनेला उद्घाटन। ड्रॅगन फ्रूटला हंगामाच्या प्रारंभी चांगले दर। मुहूर्त सापडला, नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरावस्थेबाबत सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार बैठक। खानदेशातून 1,70,000 पीक विमा अर्ज दाखल। तेजीनंतर आता तुरीचे बाजारभाव दबावत। दूध उत्पादकांना 77,49 लाखाचे अनुदान, नाशिक विभागातील 1,29,000 शेतकऱ्यांना लाभ। पीक विम्यासाठी 10,000 शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल, नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती। पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज।
पंतप्रधान किसान योजनेत शेतकऱ्यांना 8,000 रुपये हप्त्याची मागणी. मराठवाड्यात 32 कोटीची वीज चोरी. लाडक्या बहिणींना 19 ऑगस्ट पूर्वी रक्षाबंधनाची भेट. हसन मुश्रीफ यांची माहिती. पंतप्रधान मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र लावण्यात गैर काय? शेतकरी मित्रांनो, या होत्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी. धन्यवाद.